अमेरिका इराण यांचा सध्या युद्ध संघर्ष सुरू आहे आणि त्याचा थेट फटका भारत देशामध्ये सुद्धा बसलेला आहे। घरगुती गॅसच्या किमतीमध्ये तब्बल 60 रुपयांनी दरवाढ झालेली आहे। सध्या मी पुण्यातल्या माझ्या समवेत सामान्य कुटुंबातल्या या गृहिणी आहेत आणि आपण त्यांच्यासोबत चर्चा करणार आहोत। खरं तर घरगुती गॅसमध्ये 60 रुपये किमतीमध्ये वाढ झालेली आहे। या किमतीकडे आता कसं बघताय तुम्ही? आता कुठल्या दृष्टिकोनातून बघायचं, जर दरवर 60 रुपयांनी वाढ झाली तर आम्ही गरीब समाजाने काय करायचं? आमची एवढी कमाई पण नाही, आमच्या हातावरचं पोट आहे। आम्ही रोज पापड लाटून आमच्या घरातलं सगळं हे करतोय, तर याचा काहीतरी हे करावा अशी आमची मागणी आहे। खरं तर ही दरवाढ जी आहे ती आजपासून सुरू झाली, आजपासून दर सुरू झालेलं आहे असं आम्हाला कळालेलं आहे। पण हे दर प्रत्येक वेळची जर वाढ असली तर आम्हाला परवडण्यासारखं नाही आहे। याच्यावर काहीतरी तुम्ही खुलासा करून आम्हाला मार्ग दाखवावा। आणखी काही महिला आहेत, आपण त्यांच्यासोबत चर्चा करणार आहोत। खरं तर आज दरवाढ झालेली आहे आणि दरवाढीचा थेट फटका खरं तर सर्वसामान्यांना सर्वांना बसणार आहे। तर या दरवाढीकडे या सर्व गोष्टी आता आजपासून नवीन दर सुरू झाले आहेत, तर याकडे कसं बघताय? नवीन दर आजपासूनच नाही आहे सुरू, हे प्रत्येक 2-2 महिन्यांनी सुरू होत आहेत। सामान्य जनतेने काय करायचं म्हणजे नाही का, कुठनं पैसे आणायचे एवढे? जो 300 रुपयाचा 400 रुपयाचा सिलेंडर आहे तो डायरेक्ट 900 रुपये 1000 रुपयापर्यंत केलेत। जे रोज जे कमवतात त्यांचं कसं होणार म्हणजे इथून पुढं? आणि आता काय करणार म्हणजे आता हे युद्ध चालू असल्यामुळे सगळेच म्हणजे महागाई वाढत चालली आहे। रोजगार जे रोजंदारीवरती लोक कामं करतायत त्यांचं कसं होणार? आता उपाशी मारण्याची वेळ आली आहे म्हणजे आता जनतेला। दरवेळेला म्हणतात कमी होणार, पण हे वाढतच चाललंय म्हणजे नाही का काय असं। आमचे मुलांचे म्हणजे मुलांवरती सगळे काही जण अवलंबून आहेत, त्यांच्या पगारामध्ये सगळ्याच गोष्टी होत नाहीये म्हणजे। आणि म्हणजे हा तर महत्त्वाचा प्रश्न आहे सिलेंडर, हा तर घरगुती म्हणजे लागणारच तो ना, लोकांना वापरण्यासाठी लागतोच म्हणजे नाही का। त्याच्यासाठी सरकारने पण लक्ष द्यावे। युद्धामुळे झालं आहे ठीक आहे, तरी पण म्हणजे त्यांनी म्हणजे सिलेंडरचं तरी दरवाढ होऊ नये। पूर्णच म्हणजे अन्नधान्य सगळंच म्हणजे वाढवलेलं आहे नाही का। तेलाच्या किमती वाढवलेल्या आहेत, घ्यायचं काय म्हणजे खायचं काय? आपल्याला तर आता लाडक्या बहिणी योजना म्हणून सरकार जे आहे ते महिलांना 1,500 रुपयामध्ये काहीच होऊ शकत नाही। 1,500 रुपयाचं मग सिलेंडर करा आणि फुकटमध्ये सिलेंडर द्या मग तो आम्हाला नाही का। 1,500 रुपयामध्ये महिना चालू शकत नाही। लाडक्या बहिणी योजनेचे पैसे मिळतात ठीक आहे, ते 1,500, पण 1,500 मिळाल्याच्या नंतर 1,500चं काय येते तुम्ही मला सांगा? काहीच होऊ शकत नाही। आज 500 रुपये जर भाजी आणायला गेले तर 500चे 600 रुपये जात आहेत भाजी मंडईमध्ये, कारण मिरचीचे भाव 50 रुपये पावशर, सगळ्याचेच भाव म्हणजे वाढलेले आहेत। कोथिंबीर 20 रुपये गड्डी, म्हणजे 500 रुपये जर भाजीला आपण आजच्या भाजीला जर घेऊन गेलो ना भाजी मंडई, तर प्रत्येक म्हणजे 500 रुपये पूर्णच म्हणजे तिथं हे होत आहेत भाजी मंडईमध्ये नाही का। मग जनतेने जगावं कसं, खायचं काय? आता साधारण तुम्ही गॅस सिलेंडर कधी भरलेला होता पाठीमागचा, आणि एक अंदाजे तुमच्या घरामध्ये कितीपर्यंत होतं? 20 तारखेलाच भरला। 855ला म्हणजे 855 म्हणजे 870च द्यायला लागतात त्यांना, 870ला दिले। आता 60 रुपये वाढवले म्हणल्याच्या नंतर 1000 रुपयेच झाले समजा। करणार काय, खाणार काय म्हणजे नाही का। आता तर चुली पेटवू शकत नाही, चुलीला लाकडं पण मिळू शकत नाही, कोळसाही मिळू शकत नाहीये। चुली फ्लॅटमध्ये कोणी चुली पेटवत नाही, घरगुती पण आता कोणीही चुली पेटवू शकत नाही। जागा तर पाहिजे। खरं तर आता आणखी काही महिला आहेत, आपण त्यांच्याकडे जाऊयात। घरगुती जे गॅस आहे त्याचे दर वाढलेले आहेत, त्याचा थेट परिणाम जे आहे ते सामान्यांना होणार आहे। आता सामान्याने म्हणजे आम्ही काय करून खाणारी माणसं आहोत, आम्ही पापड लाटतो, मी सगळं आम्ही माझं तर स्वतःचं माझ्यावरतीच आहे। मग हेच प्रत्येक ह्याच्यात भाव वाढलेले आहेत। आता गॅसचे सिलेंडर 60 रुपये वाढले तरी आम्हाला एक वेळेची भाजी तरी होते ना, मग कमी झाले तर त्याच्यामुळं मग कोणी काहीच करू शकत नाही ह्याच्यात। आता गॅसचे दर तर वाढलेले आहेत, तुमचं सरकारला काय म्हणणं आहे? कमी करा, आम्ही सगळे सामान्य माणसं आहोत, आम्ही कमीच करायचं, जेवढे आहेत तेवढे स्थिर ठेवावेत भाव। त्यांनी सगळे डाळीचे भाव वाढलेत, गॅसचे वाढले, असं प्रत्येकाचेच भाव वाढलेत, गोडे तेलाचे पण भाव वाढलेत। मग काय करायचं तरी काय आम्ही? खरं तर आपण बघू शकतो की जनसामान्य कुटुंबातील या सर्व महिला आहेत आणि त्या दरवाढीवरती खरं तर आपला आक्षेप जे आहे ते नोंदवताना आपल्याला पाहायला मिळतोय। आपण बघू शकतोय खरं तर या सर्व महिलांचं हातावरती पोट आहे, जे आजपासून दरवाढ झाली आहे त्या दरवाढीवरती खरं तर त्यांनी आक्षेप घेतलेला आहे। सामान्य कुटुंबातल्या महिलांनी नक्की जगायचं कसं, कारण की दरवाढ ही आम्हाला परवडणारी नाही अशी भावना खरं तर या ज्या महिला आहेत त्या व्यक्त करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। 60 रुपये झालेली दरवाढ निश्चितच आमच्यासाठी
वेदना देणारी आहे किंवा आमच्या दृष्टिकोनातून आम्हाला न परवडणारी आहे अशी भावना या महिला व्यक्त करताना सध्या आपल्याला पाहायला मिळत आहे. कॅमेरामॅन विकी चव्हाण सोबत लक्ष्मण जाधव, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.